छान आमचं दर्शन झालं आणि दर्शन होता होताच हा इकडे सूर्य वरती येतोय बघा। असा सनराईज आयुष्यात कुठेही बघायला मिळणार नाही तुम्हाला, ना समुद्रकिनारी, ना हिमालयात, ना दार्जिलिंगला। सुंदर दर्शन झालं आमचं। आम्ही दोनदा दर्शनाला जाऊन आलो आणि हे आता आमचे मेंबर सगळे दर्शन घेऊन एक एक जण खाली उतरतात आहे। काय तुमचा सगळा शिणवटा गेला का? एकदम फ्रेश। पाय पाय वगैरे दुखतात का? पाय दुखायचे थांबले का? माझ्या कमरेचा आधार पूर्णपणे पळाला। तुमची तब्येत कशी आहे आता? छान आहे ना, प्रसन्न वाटतंय ना? कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय, थकवा गेला एकदम। व्हेरी गुड। पृथ्वीवरचा स्वर्ग पाहिला येऊ म्हणून वाटत नव्हतं ना, पोहोचलोय। काय सीमा भट, कसं वाटतंय तुम्हाला? वाटलं नव्हतं मी वरपर्यंत जाईन आणि मध्ये मध्ये असं झालं होतं, पण छान। आता खाली पण उतरायचंय सावकाश सावकाश। आपटेबाई मनात होतं ठरल्याप्रमाणे ते झालं व्यवस्थित एकदम। काय म्हणता? छान झालं दर्शन, व्हेरी गुड। शार्दूल एकदम मस्त, छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं, छान वाटलं। आज सकाळी सकाळी आरती, दर्शन, थंडी वाजते थोडीशी वाजते, कान बंद केले त्याच्यामुळे खूप छान वाटलं। आम्ही कुटकुटून वरती आलो अंधारामध्ये, हे आम्हाला कळालं नाही। हे आता तुम्हाला दाखवतो बघा। हे असं इकडनं खाली उतरायला सुरुवात करायची, इकडनं खाली उतरलो आणि इकडनं खाली उतरून हे असं वळून 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 त्या तिथे आता आम्हाला हे खाली जे दिसतंय कमंडलू तीर्थ, तिथे आता जायचं आहे। हे असे सगळे जिने आहेत, चित्रामध्ये काढावे तसे जिने आहेत हे सगळे। हे गुरु शिखर इकडे वरती, हा जो पर्वत आहे, हा जो सुळका आहे, हा लांबनं सुळका आपल्याला दिसतो खूप लांबनं, आणि त्याच्यावरती तुम्हाला ध्वजपताका दिसत असेल। मी थोडा मागे जाऊन तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। ही जी ध्वजपताका आहे वरती, तिथे पादुका आणि तिथे मंदिर आहे। ध्वजपताका इथे दिसत असेल तर आता मी जेव्हा पलीकडच्या डोंगरावर जाईन, जेव्हा मी इकडच्या डोंगरावर जाईन आता, त्यावेळेला तिथनं लांबनं गुरु शिखर खूप सुंदर दिसतं, ते मी दाखवायचा प्रयत्न करीन। आता हळूहळू करत सगळे इकडनं आम्ही खाली उतरतो आणि आता धुनीच्या इथे आम्हाला जायचं आहे। असं फिरत 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 तिकडे धुनीच्या इथे आता आम्ही जाऊ। चला आता मी तुम्हाला डायरेक्ट खाली धुनीच्या इथे गेल्यावरती भेटतो। एकदा सीन दाखवतो परत, काय अप्रतिम सीन आहे। तिथे समोर पाण्याचा एक लेक आहे, झूम करून बघूया दिसतंय का? हां दिसतोय बघा। या इथे हा पाण्याचा लेक आहे, हा लेक दिसतोय पाण्याचा तुम्हाला। या इथे हा बघा, इथे पाण्याचा लेक आहे, हे चांगले डोंगर आणि सनराईज आता बऱ्यापैकी पूर्ण वरती आलेला आहे। आणि थोड्या वेळाने सनराईज जो आत्ता शीतल वाटत होता, त्याची हीट नंतर थोड्या वेळाने यायला सुरुवात होईल। चढण्यापेक्षा उतरताना जास्त काळजी घ्यावी लागते, कारण उतरताना शूज जे आपले असतात ते याच्यावरनं थोडे घसरू शकतात, स्किड होऊ शकतात। सावकाश उतरा सगळ्यांनी, सावकाश। हे आता आम्ही बरंच खाली आलो आहे। इथे वरती गेलो होतो, रात्री अंधारामध्ये वरती चढत होतो, त्यावेळेला काही कल्पना नव्हती किती वर चढतोय, काय चाललंय, किती पायऱ्या चढल्या त्या। बिलकुल पूर्ण अंधार होता, कारण इथले दिवे, अंबा माता नंतरचे दिवे इकडे बिलकुल नव्हते। पण दर्शन व्यवस्थित झालं, गर्दी नाही आहे, त्यामुळे आम्ही दोनदा वरती जाऊन आलो। जय जय गुरुदेव दत्त, जय जय गुरुदेव दत्त। दोनदा दर्शन झालं म्हणून दोनदा जय जय गुरुदेव दत्त। आता समोरच्या बाजूला जाऊन तुम्हाला गुरु शिखराचं परत एकदा सुंदरपैकी दर्शन घडवतो। उतरता उतरता समोर एक दृश्य दिसतं, हे जे डोंगर आहे तिथे, या डोंगरावरती त्रिशूल आणि यांचं सगळं असं चित्र आणि पेंटिंग काढलेलं आपल्याला दिसतं। इथे चढायला जागा नाही ना उतरायला जागा आहे। कसे लोक वरती गेले असतील आणि कसे पेंटिंग करून खाली उतरले असतील, हे इथल्या आपल्या गुरुदेव दत्तांनाच माहिती बाबा। हे आम्ही इकडनं वरच्या बाजूने असे खाली उतरलो। वरच्या बाजूला तिकडे गुरु शिखर आहे, तिथनं असे जाऊन असे करत इकडनं असे
खाली उतरलो आणि ही जी कमान दिसतीये या कमानीच्या इथनं पुढे गेलं की अंबा माता. इथे वरती छोटंसं तुम्हाला अंबा माता दिसतंय बघा. आता आम्ही तिकडनं इकडे असं वळालो आणि वळून इकडे असं खाली आलो. इकडे खाली आलो आम्ही असं आणि आता इकडनं आम्ही कमंडलू तीर्थला चाललो. तुमचे दादा खाली थांबले होते हो ना, तुम्ही खाली थांबला होतात ना आणि नंतर तुम्हाला असं वाटलं मी वरती येऊ नाही शकणार आणि खालीच थांबले ते, पालखी करायला नाही म्हणले आणि नंतर अहो आश्चर्य आम्ही वरनं दर्शन घेऊन खाली आलो आणि हे दिसले की तिकडे स्टेप बाय स्टेप एक एक पायरी करत 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 शेवटी दर्शन घेतलं. म्हणजे घेतलं याला म्हणतात जिद्द. आता आपण आमच्या टीममधल्या ज्या 2 महिला आहेत दीपा जोशी आणि वृंदा चिपळूणकर यांना तुम्ही सगळं ओळखता. त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता खालपासून वरपर्यंत हे त्यांना आता आपण विचारू. फक्त महाराजांनी मला नेलं म्हणूनच मी गेले बाबा, नाही तर माझ्याच्यानी काही असं वाटलं मी जाईन असं मला वाटलंच नव्हतं. शेवटच्या 1000 पायऱ्याला तर खरोखर त्यांनी ओढून नेलं म्हणूनच झालं. आता उतरवून पण तेच घेणार आहेत. हा एक खूप खूप अपूर्व अनुभव होता. परत येऊ का नाही माहीत नाही, पण मस्त मूर्ती आणि पादुका होत्या. हो याल तुम्ही दीपाताई परत, तुम्ही आणा नक्की येऊ आपण. दीपाताई तुम्ही नक्की परत याल, काळजी येऊ, करू येऊ. नका. परिक्रमा करायची तुम्हाला परत. हा, काय करायची इच्छा करायची खूप इच्छा आहे ना, मग त्यांनी इच्छा असली घडवून की आणू दे. होतं. हा Very good. त्यांनी घडवून आणलं तर करू, नक्की करू. काल रात्री आम्ही 11 वाजता सुरुवात केली चढायला. आधी खूप बरं वाटत होतं की चला वरती जाऊन आपल्याला दर्शन मिळणार आहे, पण मग नंतर असं वाटायला लागलं की नाही आपण नाही आता वर चढू शकणार. माहीत नाही कसं चढू, खूप पाय दुखत होते, सगळं होत होतं, पण महाराजांनी दर्शन करून घडवून दिलं आम्हाला आणि आता खूप छान वाटतंय. जय गिरनारी. जय गिरनारी. आता मी तुमची ओळख करून देतो अशा व्यक्तीशी की जी 11:30 वाजता जिने चढाई सुरू केली आणि आत्तापर्यंत आता वाजले असतील साधारणतः 7:30 8 8:30 किती वाजले मला तेही माहीत नाही. 8ला 10 कमी आहेत तीच सांगते बघून. ती अजून 11:30 वाजल्यापासून एकदाही बसलेली नाही आहे. मी सुद्धा 4-5 वेळा बसलो पण ही मात्र बसलेली नाही. तर हिला विचारू एवढी ताकद तिने कुठनं आणली. ताकद म्हणजे खरं तर गुरुमौलींनीच नेलं. दत्त महाराजांचीच कृपा म्हणून हे घडून आलं. खूप वर्षांची इच्छा आज पूर्ण झाली. खरंच डोळे भरून आले आणि काय म्हणजे आता खरंच बोलायला शब्द नाही आहेत. आणि ही जी शारीरिक ताकद त्यांनी दिली ती खरोखर फक्त महाराजांची कृपा. महाराजांनी दत्त माऊलींनी दिली ताकद, त्याच्यामुळे हे सगळं मनात होती इच्छा ती पूर्ण झाली. खूप बरं वाटलं आणि आता जे समाधान वाटतं आहे आणि आता खरंच शिणवटा गेला आहे. पाय बिलकुल बोलत नाही आहेत. म्हणजे जे वाटलं होतं की येताना कसं येता येईल काही नाही. आणि मला एक आपलं असं वाटत होतं की बसलं एकदा की मग दमल्यासारखं वाटतं आणि मग पुढे परत चालायला कंटाळा येतो. तर शक्यतो बसायचं नाही आहे आपण दर्शन घेईपर्यंत तरी. आणि मग दर्शनाला लगेचच आमचं दर्शन झाल्यामुळे आम्ही परत पुढची परिक्रमा म्हणजे उत्तर आमचं हे सुरू केलं, उत्तर भाग आमचा. त्याच्यामुळे आता बसायची वेळच नाही आणि बसायला नको पण वाटते. आता जे काय जायचं ते रूमवर जाऊन पाय मोकळे करायचे. खूप छान वाटतंय. पण ही बाकीच्या लोकांसाठी एक टिपसुद्धा असू शकते की जर का कुठेही तुम्हाला ट्रेकिंग करायचं असेल किंवा गिरनारला आलात किंवा अशाच जर का तुम्ही अजून कुठल्या ठिकाणी गेलात तर शक्यतो बसायचं नाही. दम लागला 1-2 मिनटं उभं राहायचं आहे त्याच जागेवरती. आमच्याबरोबर ही काठी आहे, तर काठीचा आधार घेऊन उभं राहायचं. मनीषा असंच करत होती, काठीचा आधार घेऊन उभी राहत होती. पण ती दर्शन होईस्तोवर काय आत्तासुद्धा अजूनसुद्धा ती बसलेली नाही आहे. आता ती बहुतेक ज्यावेळेला आम्ही आता अंबा मातापाशी जाऊ वरती तिथंच बहुतेक ती बसेल किंवा रोपवेमध्ये बसेल. रोपवेमध्ये बसावंच लागेल तिथं बहुतेक ती आता बसेल. चला आता अंबा मातापाशी पोचतो आणि तुम्हाला परत जॉईन करतो. गुरु शिखर इकडनं पण अगदी सुंदर दिसतंय. सूर्य येतोय मध्ये या साईडला, पण तरीसुद्धा मी झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा हे गुरु शिखर आहे आणि हा सुळका बघितला वरपासनं खालपर्यंत सरळ सोट सुळका आहे आणि त्याच्यामधनं जिना आणि पायऱ्या केलेल्या आहेत. पण एक तुम्हाला सांगतो, जे कोणी हे व्हिडिओ बघत असतील, एकदा का तुम्ही अंबाजी मातापर्यंत आलात तर जे अंबाजी माता मंदिरपर्यंत येतात त्यांना हे पुढचं हे ज्या सगळ्या पायऱ्या आहेत या उतरायला आणि पुढच्या पायऱ्या चढायला काहीच अडचण नाही. अंबाजी माता मंदिरपर्यंत आलात तर इथपर्यंत तुम्ही 100% डोळे दाखवून येणार याची खात्री बाळगा. इथे वरच्या बाजूला अंबा माताचं मंदिर आहे. रोपवे पण तिकडनंच आहे. तर काल रात्री आम्ही तिकडनं अंधारामध्ये तिथपासनं म्हणजे तो एकदम वरचा डोंगर आहे. हा जो डोंगर आहे वरचा हा
इथपासनं चालत 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 असे या साईडनी आलो. हा सगळा पायऱ्यांचा मार्ग आहे. पूर्ण सगळीकडे पायऱ्या आहेत आणि खड्या पायऱ्या आहेत, म्हणजे चढ्या पायऱ्या आहेत. उतरताना पण चढ्या आणि चढताना पण चढ्या अशा आहेत. तर असं हे उतरून उतरून वरती या इथल्या डोंगरावर गेलो. मला मोबाईल फिरवायला सुद्धा इतका वेळ लागतो आहे इथपासनं खालपर्यंत वरती. पण तिकडे कसे गेलो आणि कसे आलो हे आम्हालासुद्धा माहीत नाही. जसं तुम्ही आत्ता दोघांचं मनोगत ऐकलं त्याप्रमाणे ही खरोखर महाराजांचीच कृपा म्हणायला पाहिजे. जय गिरनारी. कसे आले तुम्ही एवढे सकाळी सकाळी? 5,000 पायऱ्या रोपी आता 5,000 अशा चढायच्या. व्हेरी गुड. खूप छान वाटतंय. खूप छान वाटतं ना. छान वाटतंय, सुंदर. व्हेरी गुड व्हेरी गुड. या या आता उन्हाचं फक्त बघा ऊन किती लागतंय. जय गिरनारी जय गिरनारी. डोली करून जर का कोणाला जायचं असेल तर हे खाली डोली घेऊन चाललेत बघा. 2 जण उचलतात आणि वजनाप्रमाणे यांचे पैसे असतात. 50 किलोपर्यंत बहुतेक 5 ते 6,000 रुपये घेतात. त्याच्यानंतर 50 ते 60 किलो का 50 ते 70 किलो असे त्यांचे ब्रॅकेट आहे. आणि मग नंतरच्या प्रत्येक ब्रॅकेटला 1,000 रुपये ते वाढवतात. असं त्यांचं कॅल्क्युलेशन आहे. असं काल आमच्या हॉटेलवरती जे आले होते त्यांनी आम्हाला सांगितलं. कुठं आले? पुणे. आम्ही पण पुण्यातनं कुठनं आलात? पुण्यातनं आले राव पिंपळगाव. पिंपळगाव. राहुल राहुल. अच्छा राहुल कुल त्यांच्या इथे. बरोबर. आणि तुम्ही कसे आले? चालत आले का रोपीने आले? आता आले रोपीने आलो. पण तरी पण 5,000 पायऱ्या उतरायच्या आहेत. आणि हे बघा यांचं खरोखर कौतुक म्हणून मी परत माझा व्हिडिओ चालू केला. यांना आजोबा म्हणणार, यांना काका म्हणणार मी, कारण हे एवढे यंग आहेत आणि फिट आहेत. स्वतःची तब्येत एवढी चांगली ठेवलेली आहे. मस्त. असंच तुमच्याकडे बघून आम्हाला पण उत्साह येतोय. राम राम. राम राम राम. जय गिरनारी. रोपवे आला का? आला. चला चला. SM टूरवाल्यांचा सेकंड लॉट रोपवेने आला बघा. या दर्शन करून या. जय गिरनारी. जय गिरनारी. SM टूर्स. जय गिरनारी. हा आता परिसर बघा दिवसा कसा दिसतोय. हे समोर अंबामाताचं मंदिर आहे. हे इथे हे अंबामाता मंदिर, त्याच्याखाली जैन टेम्पल आणि हे पूर्ण जुनागड शहर किती सुंदर दिसतंय. थोडे ढग आले तिथे अजूनही छोटेसे, पण हे पूर्ण जुनागड शहर. आणि हे आपले नेहमीचे चिरपरिचित डोंगर. हा दातार डोंगर आहे. दातारचा डोंगर. मी गोरक्षनाथ धोनीपाशी आलेलो आहे आणि इथनं गुरुशिखर खूप सगळ्यात चांगलं आणि विहंगम असं दिसतं. हे बघा गुरुशिखर झूम करतोय. हे झूम करून गुरुशिखर बघा किती सुंदर दिसतंय. आणि हा सुळका जर का बघितला, आता मी झूम केलं म्हणून तुम्हाला सुळका कमी दिसेल, पण जर काय झूम कमी केलं, कमी करत आणलं तर दिसेल तुम्हाला की हा सुळका कसा येते. शिखराचं जे आपल्याला दर्शन होतं दुरून, ते फक्त हे जे गोरक्षनाथांची जी धुनी आहे ही इथे वरती याच्यावरनंच फक्त होतं. आता खाली जसं आपण उतरायला सुरुवात करू तसं फक्त अंबामाता आणि गोरक्षनाथ यांचंच फक्त आता आपल्याला खालनं दर्शन होत राहील, म्हणजे यांचं जे शिखर आहे त्याचं. पण गुरुशिखराचं दर्शन आता काय आपल्याला होणार नाही, कारण गुरुशिखर हा जो डोंगर आहे या डोंगराच्या मागच्या बाजूला आहे. गिरनारचा डोंगर चढताना अंबाजी माता मंदिर आणि त्याच्यानंतर गोरक्षनाथ
याच्यामध्ये हे एक फक्त दुकान आहे की जिकडे तुम्हाला काही जर का हवं असेल रिफ्रेशमेंट, पाणी हवं असेल, स्नॅक्स हवे असतील, गोळ्या घ्यायच्या असतील तर या तुम्हाला फक्त इथेच मिळतील. याच्यानंतर पुढे गेल्यानंतर मात्र तुम्हाला काही मिळणार नाही. हे बघा SM टूरचे प्रमोद देवरे खालनं सगळ्यांना रोपेने घेऊन आलेले आहेत. काय रोपेने याचा काय कसं काय एक्सपिरियन्स एकदम भारी. एक्सपिरियन्स भारी ना. आता पुढे गेल्यावर अजून भारी एक्सपिरियन्स येणार आहे. तुम्ही तो आनंद घ्या आता जाताना आनंद घेतो. येस झालं ना दर्शन व्यवस्थित झालं. हे बघा या अजून एक जण आल्या, जय गिरणारी SM टूर्स. बाकी गेले सगळे पुढे सगळे भेटले तुम्हाला ना. हा भेटले, बाकी सगळे भेटले. बऱ्याच जणांनी डोली केली ते भेटले. प्रसाद वगैरे घेतला ना. घेतला ढोकळा होता आणि गुळाचा शिरा. गिरनारच्या पर्वतावर तुम्ही जर का आलात आणि कॅमेरा आणायचा विसरलात किंवा ही जी मागची सिनरी एवढी चांगली आहे याच्यात तुम्हाला प्रोफेशनल फोटो काढून जर का हवा असेल तर यांचा सेटअप तुम्ही इकडे बघा काय सेटअप येतो. कॅमेरा तर आहेच आहे, पण कॅमेराच्या बरोबरीने इकडे यांचा प्रिंटर पण यांनी वरती घेऊन आणलेला आहे आणि या प्रिंटरला पॉवर म्हणून बॅटरी दिली आहे आणि इकडे फोटो काढून लाईव्ह फोटो हे इकडे आतमध्ये एन्व्हलपमध्ये टाकतात बघा. प्रिंट काढला, वर जाताना प्रिंट काढायचा, खाली उतरताना परत घ्यायचा. आणि हा प्रिंटर आहे, या प्रिंटरमधनं त्यांचे प्रिंट टकाटक एका मागोमाग एक असे बाहेर येतात आहे. आता शेवटचा टप्पा आमचा उतरायचा राहिला. इथून एकदा उतरलो की मग सगळं प्लेन आणि अंबाजी माताला एक थोड्याशा पायऱ्या चढल्या की हे उजव्या हाताला जे दिसतंय इथे उजव्या हाताला जे पत्र्याची शेड दिसते ही इथनं रोपवे खाली जाण्यासाठी आहे. तर आता आम्ही अंबाजी माता मंदिरपर्यंत जातो, दर्शन करतो आणि मग रोपवेने खाली जाणार. खाली उतरता जुनागडचं विहंगम दृश्य. जुनागडची उजवी बाजू आहे, म्हणजे आता वरनं आम्ही खाली उतरतोय तर ही उजवी बाजू आहे. हा पाण्याचा तलाव आपण वरनं बघितला होता, धरण आहे कुठलं तरी, नाव माहीत नाही, बघून सांगतो. पण हे जे ढग आले आहेत वरती थोडे हे अगदी विमानातनं आपण जसे ढग बघतो त्या पद्धतीने हा ढगांचा लेअर एक सुंदर असा दिसतोय. आणि आता आमचा उतार पूर्ण झालेला आहे अंबाजी माता मंदिराकडे जायला. आता थोडासा पुढे चढ परत दिसतोय. आता हा चढ चढून आम्ही अंबाजी मातापाशी पोचलो की मग तुम्हाला आता जॉईन करतो. आता सकाळचे 9 वाजलेत. इकडनं गुरुशिखर आणि गोरक्षनाथाची दोन्ही दिसतंय. हे डाव्या हाताला जे दिसतंय इथे, हे जे दिसतंय डाव्या हाताला इथे हे गुरुशिखर आहे आणि ही गोरक्षनाथांची धुनी आहे ही. आणि आता आम्ही अंबामाता मंदिरपाशी आलेलो आहे. हे अंबामाता मंदिर बाहेरनं, आतमधनं मोबाईल काही लोक वापरत होते पण मी काही फोटो काढणार नाही आतमधनं. आणि दर्शन घेऊन आलो, चांगली मूर्ती आहे देवीची. आणि हा आता आपला शेवटचा स्टॉप. आता इथनं डायरेक्ट रोपवे. दर्शन झालेलं आहे. आता इकडनं आम्ही 5-10 मिनटामध्ये रोपवेपाशी पोचू आणि रोपवेला साधारणतः 10 ते 15 मिनटं लागतात आणि तिकडनं आम्ही आता रोपवेला जाऊ. अंबाजी माताचा चप्पल स्टँड. हा भुबू आमच्याबरोबर बराच वरपर्यंत आला होता. हे अंबाजी माताचा फ्रंट साईड. आम्ही ॲक्च्युली चुकीच्या बाजूने आतमध्ये गेलो, पण ठीक आहे, एक्झिटमधनं एंट्री केली पण गर्दी नव्हती त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. दृश्य काय सुंदर दिसते बघा, देवीच्या वरती सूर्य तळपतोय. आणि हा आता इथं रोपवे आहे. सांगायचं म्हणजे रोपवेचं ऑनलाईन बुकिंग होतं आणि रोपवे हा संध्याकाळी 5 वाजता बंद होतो. दोन्ही साईडनी बोथ वेज 5 वाजता बंद होतो. आणि ऑनलाईन जर का बुकिंग केलं तर जायचं आणि यायचं असं दोन्ही बुकिंग मिळतं. पण फक्त तुम्हाला वन वे हवा असेल तर ते मात्र तुम्हाला काउंटरवरतीच घ्यावं लागतं. तुम्ही असंही करू शकता, ऑनलाईन काढायचं, जायचं यायचं दोन्ही, आणि तुम्हाला आयदर जायच्या वेळेला वापरायचं असेल जायच्या वेळेला वापरा, यायच्या वेळेला वापरायचा असेल यायच्या वेळेला वापरा. पण मग तेवढे तुम्हाला डबल पैसे द्यावे लागतात. आणि डबल पैसे द्यायचे नसतील जसं आता आम्ही केलं. आम्ही काल रात्री आम्ही चालत सुरुवात केली. आम्ही रात्री 11:30 वाजता चालायला सुरुवात केली. साधारणतः 5:45च्या सुमाराला वर पोचलो. 15 मिनटं रेस्ट घेतली कारण 15 मिनटं त्यावेळेला दर्शन बंदच होतं, मंदिर उघडायचं होतं. आणि मंदिर 6 वाजता उघडलं आणि दर्शन करून आता तिथपासनं 5000 पायऱ्या आम्ही परत चढून उतरून असे इकडे आता जवळजवळ 8:30च्या सुमाराला 8:30-9च्या सुमाराला रोपवेपाशी आलेलो होतो. हा आपला गिरनारचा नवीन झालेला रोपवे. हे गिअरची जी सिस्टम आहे ती मी गंडोला राईड एक केली होती, त्याच्यामध्ये सांगितली होती. आणि आता या रोपवेमध्ये आम्ही बसून 10-15 मिनटात खाली उतरू. हा नवीन झालेला रोपवे आपला जुनागड टू
अंबाजी माता पर्वतापर्यंत. आता रोपवेचा जो स्पीड आहे ट्रॉलीचा, तो ट्रॉलीचा स्पीड इथं स्लो का होतो, तर रोपवेचे 2 गिअर असतात. समोर जिथे रोपवरनं ज्या वेळेला ट्रॉली जाते त्यावेळेचा जो गिअर आहे तो गिअर वेगळा असतो आणि हा जो गिअर फिरतोय हा गिअर छोटा असतो. त्याच्यामुळे ज्या वेळेला रोपवे प्लॅटफॉर्मला येते त्यावेळेला रोपवेचा स्पीड कमी असतो आणि ज्या वेळेला पुढे जाते त्यावेळेला मात्र रोपवेचा स्पीड चांगला वाढतो. आता आपण इकडे जमिनीवरती होतो थोडेसे, त्यामुळे रोपवेचा स्पीड वाटत होता, पण आता जशी पुढे जाईल तसा रोपवेचा स्पीड आपल्याला जाणवणार पण नाही. हे बघा, आता असं वाटतंय की रोपवे एका ठिकाणी संत थांबलेली आहे, पण जो पहिला स्पीड होता तेवढ्या स्पीडने आता रोपवे खाली जाते आणि हे समोर जुनागड तुम्हाला दिसतंय. आम्ही 9:07 बरोबर बसलो आमच्या केबल कारमध्ये, आमच्या ट्रॉलीमध्ये, आणि आता 9:17 झाली आहेत. म्हणजे याचा अर्थ वरपासून खालपर्यंत यायला आपल्याला फक्त 10 ते 11 मिनटं लागतात. आणि हेच अंतर काल आम्ही 11:30 वाजता रात्री जे आम्ही चढायला सुरुवात केली ते जवळजवळ आम्हाला 5 ते 5.5 तास वरती चढायला लागले. म्हणजे केबल कारचा किती फायदा आहे ते याच्यावरनं आपण समजू शकतो. टेक्नॉलॉजीचा सुंदर उपयोग. आणि हे आता आम्ही ग्राउंड स्टेशन जे आहे त्या ग्राउंड स्टेशनला चाललेलो आहे. आता तुम्हाला स्पीड आमच्या याचा खूप वाटेल केबल कारचा, पण जसे आता आम्ही आतमध्ये एंटर करू त्यावेळेला स्पीड एकदम कमी होईल, कारण ते मोठ्या गिअरमधनं छोट्या गिअरमध्ये केबल कार जाते आणि त्याचा स्पीड एकदम भस्कन कमी होईल. ते जे वरती तुम्हाला चक्कर दिसतंय त्याच्या बाजूला छोटा स्पीड होता. आता एकदम स्पीड कमी झाला आणि आता दरवाजा उघडेल आणि आम्ही बाहेर होतो. रोपवेमधनं खाली आलात किंवा जर का वर तुम्हाला रोपवेला जायचं असेल तर इकडे लाऊंजसारखं यांनी केलेलं आहे आणि या लाऊंजमध्ये तुम्हाला जे हवा आहे तो ॲटम तुम्ही इकडे ऑर्डर करून तुमचं तुम्ही रिफ्रेशमेंट आणि वेळ इकडे घालू शकता. तर इथनं चालत आम्ही जिकडे उतरलो आहे एक साधारणतः 5 ते 10 मिनटाच्या अंतरावरच असावं. काही शॉपिंग करायचं असेल इकडचं तर शॉपिंग करायला कपड्याचं दुकान पण इकडे आहे काय. आणि हा रोपवेचा परिसर, गिरनार रोपवेचा परिसर. निघालो घेऊन दत्तांची पालखी, निघालो घेऊन दत्तांची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हुश. काल रात्री 11:30 वाजता जे आम्ही गिरनार पर्वत चढायला सुरुवात केली ते आज सकाळी 9:30च्या सुमाराला आम्ही परत खाली उतरलो. अविस्मरणीय आणि अवर्णनीय असा हा अनुभव होता. तरी मी काही वेळेला थांबून वरती व्हिडिओ काढून आजूबाजूचं वर्णन करायचा थोडासा प्रयत्न केला, पण एकंदरीत जो एक्सपिरियन्स आहे तो अवर्णनीय आणि अविश्वसनीय असा पण आहे की ही बहुतेक स्वामी महाराजांचीच कृपा होती, दत्त महाराजांचीच कृपा होती की त्यांनी आम्हाला 5:45 वाजता तिथं पोचवलं. मंदिर 6 वाजता उघडतं आणि जवळजवळ 15 मिनटं त्यांनी आम्हाला तिथे आराम करायला दिला जिन्यावरती बसून. प्रचंड वारं होतं, प्रचंड गार होतं. थंडी आम्हाला चढत असताना जी वाजत नव्हती ती तिथे ज्यावेळेला आम्ही 15 मिनटं बसलो त्यावेळेला भरपूर थंडी वाजली. घाम आलेला सगळा सुकून गेला आणि एकदम फ्रेश वाटलं. कारण काल ज्यावेळेला मी चढाई केली त्यावेळेला आमच्याचपैकी फक्त एक साधारणतः 30-35 लोक होते. जसजसं आम्ही वर जायला सुरुवात केली तसतसे आम्हाला काही थोडे लोक भेटले. पण आज साधारणतः 200 ते 250 लोक गुरु शिखरावरती सकाळी 6च्या वेळेला दर्शनाला होते. त्यामुळे आमचं दर्शन खूप चांगलं झालं आणि आम्ही 2दा दर्शन करून आलो. कारण नंतर आमचा नंबर येऊन गेल्यानंतर आम्ही जेव्हा बाहेर पडलो त्यावेळेला बघितलं अरे लाईनीमध्ये कोणीच नाही आहे. मग म्हटलं चला दत्त महाराज आपल्याला सांगतायत, अजून एकदा आम्ही दर्शन करून आलो. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे अंबामाता मंदिरनंतर एक कुत्रा, आता कुत्रा म्हणजे श्वान म्हणजे दत्त महाराजांचं वाहन आहे,
ते आम्हाला जवळजवळ 1001 पायऱ्या 7 करत आलं. 4 पायऱ्या चढायचं, आजूबाजूला बघायचं, आजूबाजूला ते काय बघायचं आम्हाला माहिती नाही, पण आजूबाजूला बघायचं आणि परत पुढे जायचं, परत थांबायचं आम्ही येईस्तोवर, परत आजूबाजूला बघायचं. आणि आम्हाला त्यांनी अशी जवळजवळ 1000 पायऱ्या आम्हाला त्यांनी 7 केली. आम्हाला वाटलं काहीतरी खायला येत असेल, आमच्याकडचं बिस्किट दिलं, पण त्यांनी बिस्किटसुद्धा खाल्लं नाही. 1000 पायऱ्या झाल्या आणि तो परत मागे निघून गेला. हा असाही एक अनुभव तुमच्याशी शेअर करावा असा वाटला. एकंदरीत काय, जय गिरणारी, अतिशय सुख समाधान आणि काय म्हणूया त्याला, एक दैवी असा अनुभव देणारी ही आमची यात्रा होती सोमनाथ आणि गिरनार. तर त्याच्याबद्दल रुपाली देवरे आणि प्रमोद देवरे यांचे खूप खूप धन्यवाद. त्यांचा बॅनर तुम्ही सुरुवातीला बघितलाच आणि त्याच्यामध्ये त्यांचा फोन नंबर वगैरे पण आहे. यात्रा कुठली करायची असेल तर SM टूर बरोबरच असं मी नक्की म्हणेन. आता बाकीचे जे आमचे यात्रेकरू आहेत, ज्यांना कोणाला त्यांचा एक्सपिरियन्स सांगायचा असेल, आता मी तुम्हाला त्यांचा एक्सपिरियन्स दाखवतो. वर चढून आल्यावरती आणि एक झोप झाली, जेवण आमचं मस्त झालं खाली उतरल्यावरती. आता साधारणतः 5:45 वाजलेत संध्याकाळचे. आम्ही पण झोपलो होतो, 12-12:30 जेवण करून आलो. त्यानंतर जे झोपलो ते डायरेक्ट आत्ताच आम्ही उठलो आहे. तर आता कोणाला जर का त्यांचा अनुभव शेअर करायचा असेल तर मी त्यांना विचारतो आणि आपली गिरनार यात्रेची सांगता करतो. जय जय गुरुदेव दत्त. आणि हे आमचे टीम मेंबर सगळे कसे बसले, एकदम फ्रेश वाटते सगळ्यांना, सगळे फ्रेश एकदम. झोप बीप झाली का व्यवस्थित, तब्येती सगळ्यांच्या चांगल्या का? तुम्हाला झोप लागली का? भरपूर झोप लागली ना? काय आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय का जाऊन आल्यावरती? छान वाटतंय ना? झोप झाली चांगली, मस्त लागली. तुम्ही सगळे रोपवेने, तुम्ही दोघी रोपवेला होतात ना? ऊन लागलं का खूप? चढताना ऊन लागला ना खूप? त्रास झाला उन्हाचा काही? एवढं काय नाही, काय बरं वाटतं ना आता? झोप झाली मस्त, फ्रेश एकदम. झोप झाली, गप्पा पण झाली. ठीक आहे, ओके. काय दादा कसं वाटतंय? झोप बीप झाली का व्यवस्थित? चहा घेतला? पाय बी दुखतात का? नाही ना, काय नाही ना, एकदम ओके, एकदम व्हेरी गुड. आणि एकदम दर्शन छान झालं खूप. आणि कसं वरती रोडपणे गेल्यानंतर पण चढाय काय एवढं वाटलं नाही, तसं थांबत गेलो, पण एकदम दर्शन पण उत्तम झालं. व्हेरी गुड. सगळं व्यवस्थित आणि सगळे सुख सुविधा चांगल्या झाल्या एकदम. काय कसं वाटतं आता? पाय बी दुखतात का? पाय वगैरे दुखतात? अजिबात नाही. कंबर बिंबर काही दुखत नाही ना? काही दुखत नाही. चहा घेतला? झोप लागली का? झोप लागली छानपैकी. परत एकदा जायची इच्छा आहे. झोपायला हवं आता. बाहेर शॉपिंग झालं की झोपायचं आता परत. काय हो तुमचे पायाचं दुखणं कसं आहे आता? दुखतात का पाय आता? पाय दुखताय थोडे कमी दुखतात ना? बरं. महेश जोशी कसं वाटतं आता? चहा बी झाला का तुमचा? हो, चहा पिला, एकदम खूप बरं वाटतंय. आता कुठे निघाले फिरायला? आता आम्ही चालू जुनागडला. मग आता कुठे तुम्ही? आता आम्ही जुनागडला असलो, आम्ही गिरणारला आहे. घेतलं तुम्ही गिरणारला आहे? बरोबर. पाय वगैरे दुखतात का आता? आता नाही दुखत. नाही दुखत. हा बघा आमचा छोटासा आदित्य वरपर्यंत चढला, मस्त एकदम सुंदर. ग्रेट मुलगा, गुणी मुलगा आहे, गुणी, हुशार आणि गुणी मुलगा आहे. 6वीतला आहे. 6वीतला, हो. हा 6वीतला आणि हा आमचा 10वीतला मुलगा पण एकदम गुणी आहे. बिलकुल त्रास नाही, काय नाही मस्त. हा सगळ्यात पहिला पोहोचला. होय. आणि तुम्ही पाय वगैरे दुखतात का? नाही, एकदम ओके. एकदम ओके. कसं आलं दर्शन तुमचं? खूप सुंदर, छान, समाधान. आणि मुख्य सांगायचं म्हणजे या आमच्या बरोबर पायी चालत आलेल्या काल रात्री आम्ही 11:30 सुरू केलं, ते दुसऱ्या दिवशी 9:30 वाजता खाली आलो. आणि या पूर्ण आमच्या बरोबर नॉन स्टॉप वरती आणि खाली सगळं यांनी केलेलं आहे. क्रेडिटेबल आहे, व्हेरी गुड. ह्याच्याबरोबर काल एक अखंड पुत्र शेवटपर्यंत हो का? काळा पुत्र ते काय? शार्दूल मॅडम कसं वाटलं तुम्हाला? सर्वप्रथम नमस्कार. खूप छान वाटलं. जसं काय अगदी स्वर्गात आल्यासारखंच अगदी भासत होतं आणि वाटतही नव्हतं की आम्ही म्हणजे एवढं 10,000 पायरी चढू शकू. पण महाराजांची कृपा, त्यामुळे आम्ही खूप छान एन्जॉय केलं. आणि खाली आल्यानंतर पण असं काही आम्हाला जाणवलं नाही की खूप त्रास होतो आहे, पाय दुखत आहेत वगैरे. खूप छान, एकदम मस्त वाटलं. आणि याचं मुख्य कारण म्हणजे काल आपण जी इकडनं रात्री 11:30 वाजता यात्रेला सुरुवात केली
ते गाणं ह्यांनी दत्ताचं म्हणाले आणि वातावरण सगळं एकदम पवित्र झालं, मंगलमय झालं. त्याच्यामुळे पण एखाद वेळेला असेल की आमच्यापैकी सगळे सुखरूप वर गेले, सुखरूप खाली आले, कोणाला काही त्रास नाही. आणि आता तुम्ही सगळ्यांना बघितलं, सगळे कसे एकदम फ्रेश आणि टुणटुणीत. म्हणजे आम्ही दोघं नवरा बायको सर्वात प्रथम आम्ही आपल्या ग्रुपमध्ये चढलो. व्हेरी गुड. नमस्कार, जय गिरनारी. आज आम्ही जाऊन आलो. रात्री काल 12 वाजता निघायला सुरुवात केली इथून चढायला. त्याच्यानंतर 5 वाजता तिथे पोचलो आणि 5 वाजता पोचल्यानंतर एक 6पर्यंत ते देऊळ उघडतं आरती, आणि पहिली आरती मिळाली आम्हाला सगळ्यांना. त्यामुळे खूपच आनंदी आहे. असं म्हणत नाही, पण बाकी लोक सांगत होते की त्याच्यानंतर पाय दुखतात, हे होतं. पण आज दिवसभर आम्ही तसं म्हणजे आता हा काय म्हणतात त्याला जास्त प्राऊड फील नाही करायचं. पण शेवटी ही त्यांचीच कृपा आहे, दत्त महाराजांचीच ही कृपा आहे की का अजिबात काही त्रास झालेला नाही, कोणाची पाय दुखत नाही, काही नाही. फक्त रात्रभर झोप झाली नव्हती अर्थात, त्याच्यामुळे थोडंसं झोपलो फक्त बाकी. आणि डोळे पण थोडेसे असे लाल दिसले असतील. बट अदरवाईज सुपर्ब एक्सपिरियन्स. म्हणजे काही पाय दुखणार नाही, काही नाही. आणि मी तर सांगेन की आमच्या त्या SM टूर्सवाल्यांनी त्यांनी त्या ताईंनी सांगितलं होतं, रुपाली ताईंनी, त्याप्रमाणे तुम्ही जर मनापासून श्रद्धा ठेवून चढायला सुरुवात केली आणि जर मारुतीचं नाव इथला जो लंबे हनुमान म्हणून आहे तिथे दर्शन घ्यायचं, हनुमान चालीसा म्हणायचं आणि नंतर निघायचं आणि वाटेत बाकी काही करायचं नाही, फक्त दत्तगुरूंचा जप करत बसायचा आणि त्यांनी खरंच उपयोग होतो. आता हे आम्ही सगळ्यांनी अनुभवलं आहे, त्यामुळे मी विश्वासाने नक्की खात्रीपूर्वक सांगू शकतो. धन्यवाद. जय गिरनारी. जय गिरनारी. चला, SM टूरच्या यात्रेकरूंची सगळी गिरनार यात्रा छान झाली म्हणून एक जोरदार टाळ्या. माझ्या ज्या महिला आहेत सगळ्या माझ्या ज्या यात्रेतल्या महिला आहेत त्या छानपैकी गेल्यात आणि छानपैकी आल्या, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्याच्यानंतर ज्या महिला खालून वरपर्यंत चालत गेल्यात आणि ज्यांनी 5-6 वर्षाचा चालायचा कोटा पूर्ण केला आहे त्यांच्यासाठी. मग कोणी म्हणायचं नाही चालायला जा म्हणून. आता आपल्या नाही फिरायला जायचं ना, वॉकिंगला नाही जायचं. आणि आपल्या यात्रेतले सगळ्यात छोटे म्हणजे आपल्या 3 वयस्कर बायका, आपल्या यात्रेतले सगळ्यात छोटे यात्रेकरू लीलाबाई पवार आणि मंगल आदमाने आणि शांता राठोड, वय वर्ष 80चे. तर त्यांच्यासाठी टाळ्या. आणि त्या काय या इथे आहेत. आणि शांताताई तुम्ही या. शांताताई पुढे या. या बघा या. स्पेशल टाळ्या. आणि आपल्या यात्रेतले सगळ्यात 2 मोठे मेंबर. अरे तुझ्या टाळ्या अखंड चालली, ती 2 जण चाललेत आणि सगळ्यात पुढं टाळ्या त्यांच्यासाठी, जोरदार टाळ्या त्या दोघांसाठी. आपल्याला आपल्या वयाच्या या वर्षी जर यायला मिळतंय तर ती किती पुण्यवान आहे. महाराजांनी तिला वयाच्या 3ऱ्या वर्षी आणि याला वयाच्या 10व्या वर्षी गिरनारला बोलवलंय. एकदम छान, खरंच त्यांच्यासाठी टाळ्या. म्हणजे आपण काही न त्या मुलांनी काही न मागता वगैरे छान चढलेले आहेत. आणि आपल्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार परत एकदा टाळ्या. आणि आता डोळे मिटून आठवा की आपण किती चढलोय. जेव्हा रोपेने आपण खाली आलो तेव्हा बघितलंय, तर असं आपण विचारसुद्धा नाही करू शकत की आपण खरंच एवढं चढलो असेल का. कारण की सगळेजण 4थ्या-5व्या मजल्याला लिफ्ट वापरतात आणि हे तर केवढं होतं. म्हणजे ही सगळी महाराजांची कृपा आणि तुम्हाला छान सुखरूप महाराजांनी वर बोलवलं होतं, त्याच्यामुळं खरंच छान. जय गिरनारी. तुम्ही पण या इकडे. आणि आता आमचे एवढी काम करू ये ग पुढे पुढे नुसती. आणि आमचे 3 टीम लीडर, एक पुढे 2 पुढे आणि एक मागे. 2 पुढचे मेंबर अन्मय जोशी, समृद्धी देवरे, त्यांच्यासाठी टाळ्या. सगळ्यात पुढं आणि सगळ्यात मागणं गाडी ढकलत आणणारा म्हणजे माझा मनू आयुष उमटेकर, त्यासाठी टाळ्या. तिघही. हा पण पुढं तू ये चल वर. चला टाळ्या यांच्यासाठी, सगळ्यांसाठी टाळ्या. आणि कोणाला काही बोलायचंय का, काही सांगायचंय? मार्केट बंद आहे, सांगायचंय? सांग. आपण एडिट करू. नको, सगळ्यांना कळेल रविवारचं मार्केट बंद असतं. सगळ्या आता पुरुषांचे पैसे वाचणार आहेत, त्याच्यामुळे काय एकच मेन मार्केट आहे ते बंद आहे.
नाही ते आपण जाऊ तेव्हा चालू होईल. 10:30-11 नंतर चालू होतं. आपण 11ला रेल्वे स्टेशनला जाऊ. आपण जेव्हा चालायला चालू केलं तेव्हा प्रत्येकाबरोबर मला वाटतं एक श्वान म्हणजे कुत्रं होतं आणि मला वाटतं तुम्ही होतात. आता मला सांगायला काही हरकत नाही. ह्या होत्या माझ्याबरोबर आणि मनू होता. नेमीनाथ म्हणजे सगळ्या महिलांसाठी विशेष म्हणजे सुरुवातीपासूनचा थोडा पहिला पट्टा आणि नेमीनाथ ते अंबाजी हा खरंच अवघड पट्टा आहे. तो सगळ्यांनी छानपणे अगदी एकदम व्यवस्थित कव्हर केला आणि जेव्हा नेमीनाथ येत होतं ते आमच्या दोघींना पूर्णपणे व्यवस्थित आवाज येत होते. ह्या थांबल्या पण होत्या की काय मी त्यांना म्हटलं चला. पूर्ण आम्ही स्पष्ट आवाज ऐकला होते आणि त्या तिघीजणी होत्या माझ्याबरोबर आणि हे होतं त्यांनी पण छान खूप कव्हर केलं पुढे येऊन. आणि आपलं गोरक्षनाथांची टेकडी खाली राहिलेली म्हणजे समोर दिसत होती आणि त्या तिघी आणि आम्ही दोघं होतो तर अखंड हिनात्तरचा आवाज खूप म्हणजे खूप येत होता. अक्षरशः घमघमाट येत होता. हो खूप. 4:13 झाले होते. त्यांची ती बहुतेक फेरीची वेळ असेल. हां पुढे गेल्यावरती पण कोणाला काय बोलायचं आहे सांगा. सांगा तुम्हाला काय बोलायचं आहे. अन्मय तुझा कसा होता एक्सपिरियन्स सांग. कसं वाटलं. येणार का परत. रुपाली देवरे आणि श्री प्रमोद देवरे यांच्यासाठी आहेत उत्कृष्ट ऑर्गनायझेशन माफक दरात 5 स्टार सेवा असं यांचं आता ब्रीद वाक्य आहे. तर आता यांच्यासाठी टाळ्या. थँक्यू. तुम्ही सगळे होतात म्हणून आपली गिरणार. आता तुम्हाला हे श्रेय आहे ना फक्त जोशी फॅमिली म्हणजे दीपा जोशी आणि महेश जोशी ते खूप मागे लागलेले. माझ्या डोक्यातच नव्हतं. मला जायचं ॲक्च्युली आता 13 तारखेला काश्मीरला 100 लोकांचा ग्रुप आहे. तर मला त्याची तयारी करायची होती. मी म्हटलं अहो नको पण त्या खूपच मागे लागल्या. म्हटलं ठीक आहे आपण आपले जाऊया 5-6 जण. 5-6 जणांच्या 54 जण झाले. आणि विशेष टाळ्या गोगावले फॅमिलीसाठी. आपली 5:30ला जे गाडीत चढणार आहेत ते अचानक आलेले गोगावले फॅमिली आणि नुसते आले नाही. 3-3:30 वाजता आमचं निघायचं प्लॅनिंग होतं. म्हणजे निघालो होतो आम्ही आवरून. यांनी मला फोन केला कंपनीला सुटल्यावर 5:30 वाजता की अरे सुट्टी 2-3 दिवस कुठं जाऊ काय करू. तर मी त्याला म्हटलं जा कुठं कोल्हापूरला वगैरे इकडं तिकडे. अरे म्हटलं बोर झालं मला. म्हटलं अरे ठीक आहे चल आपण नंतर बोलू. मी गिरणारला निघालोय मला जरा घाई आहे. म्हटलं तू कुठं चाललंय म्हटलं. मी म्हटलं गिरणारला चाललंय. म्हटलं मला पण यायचंय. म्हटलं अरे आता शक्य नाही आहे. म्हटलं का. अरे म्हटलं तुझं तिकीट नाही काय नाही तू कसं येणार. नाही म्हटलं मी कसं पण यार मी कुठं पण झोपतो. माझी सगळी तयारी आहे. तू फक्त मला घेऊन चल. मग हिला विचारलं मी म्हणले नाही प्रमोद ते खूप अवघड होईल असं होईल तसं होईल. कारण की सगळं कन्फर्म होतं ना आपलं. रूम बुकिंग झालेलं बसमधल्या जागा सिलेक्ट झालेल्या हॉटेल सिलेक्ट झालेले. म्हटलं ऐन वेळेला आता मग तो म्हटला मी कुठंही झोपतो. मी म्हणले ठीक आहे आपण आपल्या रूममध्ये ॲडजस्ट करू. मग त्याला म्हटलं ठीक आहे बाबा ये म्हटलो. पण माझी पुढची डेअरिंग म्हणजे आम्हाला दोघांना पुढचं टेन्शन वाढत गेलं आमचं. पण ठीक आहे आज महाराजांनी तर अख्ख्या फॅमिलीला बोलवलं होतं दर्शनासाठी. हां आणि विशेष म्हणजे मी तर एसीमध्ये आले. टीसीने तिकीट सुद्धा चेक केलं नाही. त्यांना झोपायला पण जागा दिली महाराजांनी. लोअर बर्थसाठी आपण भांडत होतो त्यांना लोअर बर्थ मिळालं. एकदम भारी. हा एक त्यांचा म्हणजे त्यांच्या आयुष्यातला हा एक वेगळा एक्सपिरियन्स असेल त्यांच्यासाठी मला असं वाटतं. आमच्यासाठी होताच त्यांच्यासाठी अजून खरेदी करतो आणि जे पैसे वेस्ट करतो ते वाचले. अशा रीतीने आम्ही परत आता जुनागड स्टेशनला पोहोचलेलो आहे. हा जुनागड स्टेशनचा परिसर आहे आणि इथून आता आमचा परतीचा प्रवास सुरू. हे जुनागड रेल्वे स्टेशन. Happy birthday to you.
Happy birthday, dear Supriya. हो तुम्ही दोघं बरोबर ना एकमेकांना. जय गिरनारी. हळू हळू हळू. हो तुम्ही बरोबर त्यांना त्यांना एक बरोबर तुम्ही थँक्यू. हा इकडे बघा. अगं मिळालाच ना रुपाली एवढं आवडलं नाही काय करते. फक्त हात समृद्धी